शिक्षणाधिकारी धुळे यांच्यावर खुर्ची जप्तीची कारवाई न्यायालयीन आदेशाने स्थगित। घोडदे येथील दी बहिरमदेव एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोडदे तालुका साक्री जिल्हा धुळे येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती राजश्री दादाजी शिरवाडकर यांना संस्थेमार्फत बेकायदा सेवेतून कमी करण्यात आले होते। संस्थेच्या या निर्णयाविरुद्ध संबंधित शिक्षिकेने शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे ॲडव्होकेट सुरेश दयाराम गांगुर्डे, ॲडव्होकेट प्रीतम सुरेश गांगुर्डे, सौ शीतल प्रीतम गांगुर्डे पाटील तसेच ॲडव्होकेट चंद्रकांत कौतिक करंकाड यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती। सदर याचिकेचा निर्णय देताना संबंधित शिक्षिकेला तिला कामावरून कमी करण्याच्या संस्थेचा निर्णय न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला व तिला पुन्हा कामावर रुजू करून घेऊन रक्कम रुपये 27,49,270 संस्थेने संबंधित शिक्षकाला अदा करावेत असा आदेश पारित केला होता। सदर आदेशाची वसुली दरखास्त साक्री येथील ॲडव्होकेट निलेश एकनाथ चौधरी यांच्या मार्फत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर धुळे येथे दाखल करण्यात आली होती। सदर आदेशाची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत होणे गरजेचे होते, परंतु त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे धुळे न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध खुर्ची जप्तीचे जंगम वॉरंट जारी केले। संबंधित आदेशाची अंमलबजावणी पोलीस फौज पाट्यासह पोलीस कॉन्स्टेबल योगेश वानखेडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली पाटील व धुळे न्यायालयाचे बेलीफ श्री उत्तम मोरे यांच्या मदतीने करण्याकरिता गेले असता संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत कोणीही हजर नव्हते व त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी आज रोजी वसुली दरखास्त प्रकरण बोर्डावर घेऊन माननीय दिवाणी न्यायालयात याचना करून मार्च 2025 अखेर संबंधित शिक्षिका राजश्री शिरवाडकर या पीडित शिक्षिकेचे थकीत वेतन देण्याचे लेखी आश्वासन शपथेवर सादर केल्याने माननीय न्यायालयाने पुढची जप्तीचे आदेश तूर्त स्थगित केले असल्यामुळे खुर्ची जप्तीची कारवाई न्यायालयीन यंत्रणेला करणे शक्य झाले नाही। त्या संदर्भात वसुली दरखास्त प्रकरणातील वकील श्री ॲडव्होकेट निलेश एकनाथ चौधरी यांना व पीडित शिक्षिकाला शिक्षण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयात बोलवून लवकरात लवकर थकीत वेतन मिळवून देण्याचे आश्वासन दिले। थकीत वेतन मिळवून देण्याकरिता शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी सकारात्मक भूमिका दर्शवल्यामुळे शिक्षणाधिकारी धुळे यांच्या विरुद्ध खुर्ची जप्तीची कठोर कारवाई यावेळी टाळण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट निलेश चौधरी यांनी दिली। साक्री तालुक्यातील घोडदे येथील दी बहिरमदेव एज्युकेशन सोसायटी येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका राजश्री शिरवाडकर यांना कारण नसताना निलंबन करण्यात आलं। यास्तव त्या स्कूल ट्रिब्युनल नाशिक येथे त्यांनी ॲडव्होकेट श्री गांगुर्डे, श्री प्रीतम गांगुर्डे, सौ शीतल प्रीतम गांगुर्डे पाटील आणि ॲडव्होकेट करंका यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती। निलंबित शिक्षिका राजश्री शिरवाडकर यांची याचिका माननीय शाळा प्राधिकरण न्यायालयाने मंजूर केलेली। त्यास्तव न्यायालयाने 27,49,270 रुपये वसुलीचा आदेश पारित केला होता। तो वसुलीचा आदेश माझ्यामार्फत दिवाणी न्यायालय धुळे येथे दाखल करण्यात आलेला होता। त्यास्तव याआधीही शिक्षणाधिकारी धुळे यांच्यावर ती जबाबदारी टाकण्यात आली होती की त्यांनी संबंधित संस्थेकडून ती रक्कम वसूल करून द्यावी। याआधी 11 नोव्हेंबरपर्यंत त्यांना मुदत देण्यात आली होती खुर्ची जप्तीचा आदेश केल्यानंतर, पण त्यांनी ती कारवाई वेळेत पूर्ण केली नाही, म्हणून खुर्ची जप्तीचा आदेशाचं वॉरंट जंगम वॉरंट पुन्हा काढण्यात आलं। त्यास्तव आज आम्ही वॉरंट बजावणीसाठी खुर्ची जप्तीच्या वॉरंटसाठी आज शिक्षणाधिकारी कार्यालयात आलो होतो, पण कार्यालयात वेळेत ते हजर नव्हते। आम्ही सखोल तपास केला असता शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आणि घोडदे येथील संस्थेतील कर्मचारी यांनी एकत्र मिळून आज दिवाणी न्यायालय धुळे येथे विनवण्या केल्या की आमचं वॉरंट स्थगित करण्यात यावं। त्यास्तव त्यांना धुळे न्यायालयाने दिवाणी न्यायालयाने 31 मार्च 2025 अखेरपर्यंत लेखी हमीवर एक मुदत दिलेली आहे। तोपर्यंत आजचं जे खुर्ची जप्तीचं वॉरंट आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे, म्हणून आज काही खुर्ची जप्तीची कारवाई आम्हाला करता आली नाही। आम्हाला खात्री आहे की आशा आहे की काहीतरी आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह घडेल।